वरळीच्या सिद्धार्थनगर येथे संविधान दिनानिमित्त आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने संविधान रक्षक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अमोल रोकडे यांनी सांभाळलं। कार्यक्रमात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू अमन आंबेडकर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकरवादी व संविधानिक विचारांवरील कव्वाली कार्यक्रमाने झाली, जी प्रेक्षकांसाठी प्रबोधनात्मक ठरली। यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणाद्वारे संविधानाची महत्त्वाची माहिती दिली आणि उपस्थित नागरिकांना संविधानाची प्रति वाटप केली। हा कार्यक्रम नागरिकांमध्ये संविधानिक जागृती वाढवण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आला होता। विजय बल्लाळ शिवराज्य ब्रिगेड चे ॲक्टिव्ह कार्यकर्ते समाजसेवक गणेश खरात यांच्या कमिटीला सुद्धा संविधान देऊन सन्मान करण्यात येत आहे। विभागाचे गट प्रतिनिधी, सर्व पंचायतचे प्रमुख राजेश पवार, त्याचप्रमाणे समता सैनिक दलच्या प्रमुख नलिनी बैले। आज 24 नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी संपूर्ण भारतभर जो आहे संविधान जागर दिन किंवा संविधान दिन जो आहे तो साजरा केला जातोय आणि या दिवसाच्या निमित्ताने सगळीकडे संपूर्ण भारतभर जो आहे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती केली जाते, संविधानाबद्दल जे आहे प्रबोधन कशा प्रकारे होतं त्या प्रकारे त्याची जागृती केली जाते आणि त्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। त्याचप्रकारे आज देखील वरळीमध्ये सिद्धार्थनगरजवळ संविधान रक्षक या नावाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथे देखील जनजागृती जी आहे संविधानाची ती या ठिकाणी केली गेलेली आहे। सरसेनानी आनंदराज आंबेडकर जे आहे त्यांच्या रिपब्लिकन सेनेचा हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठीच आज या ठिकाणी उपस्थित आहे आपल्यासोबत आनंदराज आंबेडकर यांचे सुपुत्र, त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू जे आहेत अमन आंबेडकर। तुझं जय भीम, तुझं स्वागत आहे या कार्यक्रमात। काय सांगशील आजच्या या कार्यक्रमात? आज संविधानाशी संबंधित कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आजच्या तारखेला संविधानाची जनजागृती करणं किती महत्त्वाचं असं तुला वाटतं? सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आजची परिस्थिती आपण सर्वजण बघत असाल, अख्ख्या देशामध्ये आणि खास करून हे जे मनुवाद सरकार आहे ते कुठेतरी पाहतंय की हे संविधान नष्ट व्हायला पाहिजे आणि बदललं पाहिजे आणि ते इकडची आंबेडकरी जी जनता आहे, जी अख्ख्या महाराष्ट्रातली नाही तर अख्ख्या देशातली जी आंबेडकरी जनता आहे ते कुठे होऊन देणार नाही आहे। कारण की बाबासाहेबांनी जे दिवस रात्र कष्ट केलेत, दिवसाचं रात्र करून त्यांनी जे संविधान लिहिलं आहे, एका छोट्याशा गावातून आलेला मुलगा जो अख्ख्या देशावर राज्य करतो आणि त्यांनी जे संविधान लिहिलं आहे देशासाठी, त्याची ही जी आम्ही लेकरं आहोत हे कुठे होऊन देणार नाही आहे। आणि खास करून आपण बघत असाल हे संविधानाला आता 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। 75 वर्ष हे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे ते या देशाला नीट पुढे नेत आहे। पण काही इकडचे मनुवाद सरकार असेल जे इकडच्या लोकांना धर्मांमध्ये वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्याला सर्वांना माहीतच असेल की इकडे काही अडचण आली लोकांना तर पहिले लोक कुठलाही कायदा बघतात की आम्हाला इकडे कुठला धर्म नाही बघत। म्हणून त्या सर्व लोकांना इकडे एकच विनंती करतो की जर संविधान वाचलं तर हा देश वाचेल। कारण आपण बघू इच्छितात की हे लोक इकडे हिंदू राष्ट्र करून जो देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते कुठेतरी आंबेडकरी जनता हे होऊ देणार नाही आहे। आता तू नुकतंच नेहमीच आनंदराज आंबेडकर आहे त्याच्यासोबत कायमच तू अनेक सभांमध्ये असतोस वगैरे, कुठेतरी राजकारणात देखील पुढे जाऊन फ्युचरमध्ये तू पाऊल टाकशील असं काही संकेत आहेत? सध्या तरी बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितले शिका, तर मग माझं अजून वय शिकायचंच आहे। पण सध्या अशी परिस्थिती आली आहे की इकडचा जो युवा पिढी आहे ती कुठेतरी भरकटली जाते। खास करून जी आंबेडकरी पिढी आहे इकडे जे नगरसेवक असतील, आमदार खासदार त्या लोकांना आंबेडकरी समाजाच्या जे युवा पिढी आहे त्यांना कुठेतरी भरकटण्याचं काम करते। आपण मागच्या अनेक महिन्यांपासून बघत असाल की इकडे ड्रग्सच्या केसेस, रेपच्या केसेस एवढ्या वाढत आहेत, जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी कुठेतरी हे असं झालं आहे की बाबासाहेबांनी जे संविधान निर्माण केलं आहे ते कुठेतरी वाचवण्यासाठी आणि युवा पिढीला कुठेतरी समजावण्यासाठी मला हा पाऊल उचलावा लागला आहे। आणि मी इकडच्या खास करून आंबेडकरी युवा पिढीला एकच विनंती करेन की कुठल्याही आमदाराच्या मागे, नगरसेवकाच्या मागे, खासदारकाच्या मागे फिरू नका। बाबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केलं आपल्या समाजासाठी, ते कुठेतरी पुढे न्यायचं काम तुम्ही सर्वांनी करा। मी तुमच्यावर उभाच आहे, रिपब्लिकन सेना अख्खी तुमच्यावर उभी आहे। कुठेतरी तुम्हा लोकांना सत्तेत न्यायचं काम हे आनंदराज साहेब करत आहेत, त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहा। आता सध्या
नुकतंच जे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे पायाचा भाग जो आहे तो या ठिकाणी आणला गेला, त्यात देखील या सगळ्या संघर्षामध्ये तू देखील होतास. तुला देखील या संघर्षात कशा प्रकारचा अनुभव आला तुला? बघा, ह्याला म्हणजे आता बोलायला गेलं तर बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक आहे म्हणून ह्याला इतका वेळ लागतो आहे. पण तेच आपण बघितलं असेल, सरदार वल्लभभाई पटेलांचं जे स्मारक तिकडे त्यांचा पुतळा बांधला आहे ते अवघ्या 3 वर्षात 4 वर्षात कंप्लीट होऊ शकतं, तर बाबासाहेबांचं का होऊ शकत नाही? मान्य आहे की हे एका समुद्र किनाऱ्याच्या इकडे बनते, पण त्यालासुद्धा एवढा वेळ लागत नाही. इकडचे जे सरकार आहे, खास करून जी येणारी सरकार काँग्रेसचं असेल, BJPचं असेल, हे इकडे कुठेतरी पाहतं आहे की ही जी 12.5 एकरची जमीन आहे ही बाबासाहेबांना नाही भेटायला पाहिजे त्यांच्या स्मारकाला. पण तेच आपण बघत असतो, मागच्या अनेक वर्षापासून इकडे एकही आंबेडकरी चळवळीचा नेता नाही आहे ज्यांनी या स्मारकासाठी मेहनत नाही केली. फक्त आनंदराज आंबेडकर साहेब आहेत जे दिवस रात्र या मंत्र्यांच्या मागे लागून, आमदारांच्या मागे लागून, खासदारांच्या मागे लागून, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून, खास करून पंतप्रधानांच्या मागे लागून सुद्धा हे स्मारक मंजूर करून घेतलं आहे. म्हणून कुठे ना कुठेतरी हा जो श्रेय आहे हा अख्खा अनेक लोक इकडे कुठल्या तरी कमिट्या बनवतील की आम्ही ही आमची ह्याची कमिटी आहे त्याची कमिटी आहे, पण याचं पूर्ण श्रेय आनंदराज आंबेडकर साहेबांना. आणि आत्ताच्या पिढीलासुद्धा समजायला पाहिजे की खास करून दादरमध्ये जी 12.5 एकर जमीन जी आपल्या बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक बनते ही भेटणं किती संघर्षाची गोष्ट आहे. तर कुठेतरी या समाजाला समजायला पाहिजे की आनंदराज साहेबांचं कार्य हे किती मोठं आहे. मग तुला पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा आणि नक्कीच तू पुढे जाऊन आम्हाला राजकारणात देखील दिसशील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. तर अशा प्रकारे अमनने आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे संविधान हे युवा पिढीमध्ये खरं तर रुजवणं आणि संविधानाचं महत्त्व जे आहे ते आजच्या युवकांना समजणं किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्रबोधनातून कार्यक्रमातून देखील अशा प्रकारची जागृती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कॅमेरामन गायकवाडसह मी प्रतीक्षा, आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.